लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये नाल्या तुंबल्या, कचरा आणि घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. मनपा प्रशासनाचं महापाप. लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये ठिकठिकाणी रस्त्यावरच कचरा फेकला जातोय. रस्त्याच्या कडेला साचणारा कचरा पालिका प्रशासनामार्फत उचलला जात नसल्यामुळे रस्त्यावर घाण निर्माण झाली आहे. या घाणीचा नाहक त्रास रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतोय. याशिवाय या प्रभागात मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबल्या आहेत. मात्र मनपाचे कर्मचारी नाल्या काढण्यासाठी महिना येत नाहीत. त्यामुळे दुर्गंधी आणि घाण पाणी घरात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले. प्रभाग क्रमांक 1 मधील नांदगाव वेस भागातल्या झोपडपट्टी शेजारीच एक भला मोठा नाला आहे. या नाल्याला कठडे नाहीत किंवा नालीचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना नाल्यात पडून अपघात होण्याची भीती तर आहेच. याशिवाय या नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचं काम महानगरपालिकेमार्फत होत आहे. नांदगाव वेस झोपडपट्टी 1993 सालापासून अस्तित्वात आहे. यात जवळपास 100 घरं आहेत. मात्र या झोपडपट्टीत नाल्याच अस्तित्वात नाहीत. त्यामुळं घरातलं सांडपाणी घरासमोरच साचून घाण पसरते आणि झोपडपट्टीतील नागरिक व लहान बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण करण्याचं महापाप देखील मनपा प्रशासकामार्फत झालंय. या प्रभागातील गल्लीबोळातील नाल्या कर्मचारी साफ करण्यासाठी येत नाहीत. महिनाभरातून कधी आलेच तर नाली साफ करण्यासाठी चक्क पैसे मागत असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय. प्रशासक राजकाळात प्रभागाला अवकाळ आली असून अजून किती दिवस नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचं महापाप मनपा प्रशासन करणार आहे, असा सवाल देखील उपस्थित होतोय. नगरपालिकेचं किंवा प्रशासनाचं आमच्याकडे काही लक्ष नाही. बघा काही गटरी नाली रोड बघा, काय काय घेणं देणं नाही नगरपालिकेला आमच्या इकडचं. बघा ही जरा अवतर बघा. आमच्या नाली महिन्यामध्ये एकदा काढायचं, लक्ष द्यावं लागलं ना पालिकेनं. आमच्याकडे कचरा उचला येत नाहीत, नाल्या उचला येत नाहीत. त्याच्यामुळं आमच्या इकडं लेकराला आजार होऊ लागलेत, पब्लिक त्रस्त आहे, परेशानी चालू आहे मरणाची. जरा दखल घ्यायला पाहिजे नगरपालिकेनं. चारी बाजूने जरा कॅमेरा फिरवा तुमचा. हे हालत बघा आमच्या इकडची. जरा हे रोड करून द्यावं, जरा नाल्या साफ करून द्यावं, जरा नाल्या बनवून द्यावं आम्हाला. तसं काहीच नाही. झोपडपट्टीक लक्षच नाही पालिकेचं आमच्याकडे. तेवढं लक्ष घ्यायला हवं जरा आमच्या पालिकेकडे. येत नाही, पाणी निवासा नाही आणि कचरा लिहायला येत नाही. तर आणि गटर पैसे मागितल्याशिवाय दिल्याशिवाय काढत नाही स्वच्छ गटर. त्याने किती दिवसाला येते? महिन्याला 15 दिवसाला येतात. हा, कचरा उचलायला कचरा उचलायला 4-5 दिवसांनी येतात. कचरा गटर मधलं काढलं तर 4-5 दिवसांनी येतात घेऊन जायला. मनाने येतोय नाही. प्रभागामध्ये सकाळी कचऱ्याची गाडी येते, त्या टायमिंगमध्ये कचरा पण नेतात. पण ज्यावेळेस नालीचं काम असतं त्यावेळेमध्ये नालीतला कचरा काढून रस्त्यावर टाकला जातो. आणि तो कचरा एक 3 दिवसानं 4 दिवसानं असं उचलला जातो. त्याच्या खूप दुर्गंधी येते. इथल्या परिसरातील लोकांना त्याचा त्रास होतो. महापालिकेने ह्याचा आढावा घ्यावा. कारण ज्यावेळेस नालीतला कचरा बाहेर काढला जातो त्याचा खूप वास येतो. असा वास येतो की इतर जे काही लोक आता बघत असाल इथं ह्या ठिकाणी बसू वाटत नाही. अशा प्रकारचा कचरा इथं काढून दुर्गंधी येते. त्याच्यामुळं महापालिकेला एवढंच माझी विनंती आहे की बाबा नालीतला कचरा काढला की लगेचच आपण पाठीमाग ट्रॅक्टरच्या साह्याने की लगेच कचरा भरून घ्यावा. एवढीच माझी सांगणं आहे महापालिकेला. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.